नमस्ते. स्वागत आहे तुमचं पवार फॅमिली किचनमध्ये. आज आम्ही करणार आहोत राजमा चावलची रेसिपी. कांद्याला असं खिसणीवरती खिसून घ्यावे. तू खाते का? बर. शिव डान्स करून दाव. कशी डान्स करते? लाव. अभय गाणं लाव. हाँ लाओ। सलमान खान के आगे कोई बोल सकता है कि सलमान खान का गाना। अब मजा आएगा वीडियो। नाचना किया तो भाई। एवढे बच्चे दिसले थोड़ा खाना। सलमान भाई को बोल सकता है सलमान। किती वेळ लागते लसूण सोलायला तुला? तीन चमचे गोड तेल, हे बघा खडा मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये 4 इलायची आणि 4 काळी मिरची आणि 3 लवंग आहेत आणि दालचिनी आणि हे तेजपत्ता आहे आणि 3 ते 4 मिरच्या मी मधनं कापून घेतलेल्या आहेत. मसाला भाजून झालेला आहे. त्यानंतर मिरच्या, मोहरी, मोहरी तडतडली तर आपण कांदा किसून घेतलेला होता कांदा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं. अद्रक लसूणची पेस्ट म्हणजे असं ठेचून घेतलेलं आहे. एकदम बारीक वाटून नाही घेतलं. ठेचून घेतल्यावर त्याची टेस्ट छान येते. एकदम फ्रेश कढीपत्ता आहे. टोमॅटो पेस्ट आता कांदा सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे. त्यानंतर मी टोमॅटोची पेस्ट घालत आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, हे बघा मसाल्याला आता पाणी सुटलेलं आहे. अगदी चिमूटभर हिंग, बघा मसाल्यातलं पाणी आटत चाललेलं आहे.
1-2 तास राजमा भिजवून घेतला होता. हे बघा अशा प्रकारे भिजवून झालेला आहे. हे बघा खाली मसाला चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी ऍड करत आहे. हे बघा परत अजून यामध्ये पाणी ऍड करणार आहे, पण तोपर्यंत वाफेत ठेवणार आहे. याला चिरलेली कोथिंबीर आहे ती मी यामध्ये ऍड करते. कुकरला लावलेला नाही, डायरेक्टली शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे मी 1 तांब्याभर पाणी ह्यामध्ये ऍड करते. हे बघा तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्ही असेल घट्ट किंवा थोडीशी पातळ त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता. तुमच्याकडे जर राजमा मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही आहे ना मॅगी मसाला सुद्धा ॲड करू शकता. याच्याने चव सुद्धा चांगलीच येते. आमच्याकडे नाही आहे म्हणून आम्ही हे मॅगी मसाला वापरत आहोत. चिंचामुळे ह्याची टेस्ट छान येते. ह्यातली चिंच काढून घेत आहे आता. हे बघा थोडंसं थंड पाणी यामध्ये ऍड करून असं आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. चिंचेचा रस काढून घ्यायचं. तयार झालेली आहे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर. हे बघा अशा प्रकारे ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली. माझी राजमाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.